नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत ते शेळीपालन या विषयाबद्दल. शेळीपालन तसा हा उद्योग म्हटला तर भरपूर मेहनतीचा, परिश्रमाचा, परंतु नक्कीच फायदा देणार आहे. पण यासाठी सातत्याची खूप गरज आहे. दुसरी गोष्ट, अभ्यासपूर्ण केलेला प्रकल्प यशस्वी होण्याचे चान्सेससुद्धा वाढतात. आपण उदाहरणार्थ महाराष्ट्राचं बोलायला गेलो तर या महाराष्ट्रामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. मटणप्रेमी मटण आवर्जून खायचा प्रयत्नात असतात. ते नेहमीच चांगलं मटण कुठे मिळतील ह्याच्या शोधातसुद्धा असतात. क्वालिटीचं मटण मिळणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला शेळीपालक व्हायचं असेल, प्रकल्प करायचा असेल, तर या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की गरज कुठल्या कुठल्या प्रकारची, मटणासाठी किती गरज आहे, त्याचा भाव का मिळतो, ईदसाठी लागणाऱ्या बोकडांची गरज किती आहे, तसेच इतर काही धार्मिक सोहळ्यांना लागणारा बोकडची गरज कशी भागवता येईल. लक्षात घ्या, खाटीक पैसे देताना हा नेहमी गणिताने चालत असतो. तुम्हाला पैसा देऊन जातो तो ईदसाठी किंवा इतर कुठल्याही धार्मिक कार्यासाठी बोकड घेणारा गिराईक. त्याच्यामुळे याचा अभ्यास जेवढा चांगला कराल तेवढं तुमचा फायदा वाढेल.